अजून एक एफ-डी-एची कारवाई झालेली दिसते. तर ही बातमी पाहूया सविस्तरमध्ये. तर फलटणमध्ये रसायनयुक्त दुधाचा भांडाफोड. एफ-डी-एच्या पोलीस संयुक्त कारवाईत रसायने जप्त. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आपण पाहूयात ह्या बातमीच्या संदर्भात सगळे डिटेल्समध्ये माहिती. तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते. नीरा नदीच्या काठावर असलेल्या होळ या गावामध्ये अन्न व औषध प्रसाधनांनी मोठी कारवाई केली आहे. तर एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर छापा टाकून चक्क केमिकलपासून तयार करण्यात येणारं बनावट दूध जप्त करण्यात आले. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर अलीकडच्या काळामध्ये आपण जे पाहतोय की सध्या दुधाचे खूप प्रमाणामध्ये भेसळयुक्त दूध भेटते आपल्याला. तर ह्यामध्येच आपल्याला फलटणमध्ये हे काही शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये जे दुधाचे आपल्याला नमुने एफ-डी-एच्या कारवाईमधनं भेटले आपल्याला, त्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये रसायन मिक्स केलेले दिसते. तर फलटण तालुक्यातील होळ येथे रसायनयुक्त दूध केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रसाधन विभाग आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दूध भेसळ वापरत जाणारे विविध रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही गोष्ट शनिवारी रात्रीपर्यंत उशिरा चालू होती. तर घटनास्थळी व फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार होळ येथील एक गायीच्या गोठ्यामध्ये रसायनयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती प्रशासनाने मिळाली. त्यानुसार अन्न औषध प्रसाधन विभाग आणि फलटण ग्रामीण पोलीस संयुक्त छापा टाकला. तर कारवाई दरम्यान दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद रसायन आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहेत. तर या प्रकरणी मंगल दिलीप भोसले वय 50, दिलीप भीमराव भोसले वय 55 आणि कुणाल दिलीप भोसले वय 25 राहणारं होळ तालुका फलटण यांच्यासह संबंधित दूध घेणारं संकलन केंद्र चालक तसेच रसायनांचा पुरवठा करणाऱ्या 2 अज्ञात विरोधात व्यक्तींच्या संबंधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. तर जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून तपास अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे. तर या कारणामुळे फलटण तालुक्यातील खळबळ उडाली आहे. तर आता पाहूयात यामध्ये पुढे ज्या शेतकऱ्यांकडून नमुने गोळा केलेत आहेत, तर जे संशयास्पद त्यांना तिथे रसायने पण सापडली आहेत. तर या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे आपण जसे आपल्याला अपडेट मिळेल तशी आपण ही गोष्ट जाणून घेऊया. धन्यवाद.